स्वप्न रात्री पडत असतं. आणि नेमकं रात्री 2:30 वाजता त्याला स्वप्न पडायला लागलं. मी कथेला गेलो होतो, महाराजांनी मला बघितलं आणि महाराज म्हणले आले का, आणि ते झोपीमध्ये नेमकं बरळलं आले का. त्याने बरळलं आणि त्याच्या घरात चोराने पाऊल ठेवून संगत झालं. चोराने विचार केला घरात कोणतरी जागय, म्हणले आपण पाय ठेवून आणि घरातून आवाज आला आले का. चोर म्हणले आपण कपाटाच्या बाजूला लपून बसू. कपाटाच्या बाजूला गेलं, बसायला लागलं की हे झोपेतून बरळलं बसले का. चोर म्हणला अरे बाप आता बसलोय म्हणला, जर का हे जवळ येऊन आपल्याला धरलं तर नक्की मुक्काम पोस्ट पोलीस स्टेशन. दुसरा तर काही परिणाम होणार नाही, आपण गेलेलो बरे. तो तिथून उठला चोर आणि निघून जाऊ लागला. हा झोपेत बराळला चालले का. चोर म्हणलं चाललो बाबा आता. दृष्टांत सोडा, पण एक 5 मिनिटं तुम्ही आला कथेसाठी. किती मिनिटं? 5 मिनिटं कथेत आला. 3 शब्द कानावर पडले तर घरावर येणारी आपत्ती दूर झाली. घरावर येणारं संकट कथेनं निवारण केलं. जीवावर येणार दुःख, जीवाचं दुःखाची व्यथा दूर शिवपुराण कथेनं केली. म्हणून कथा ऐकल्याच्या नंतर जीवाची व्यथा दूर होत असते. म्हणून कथेचा फायदा होत असतो. आणि कथेमध्ये आपण जीवन कसं जगावं आणि कशी भगवान शंकराची भक्ती करून भगवंताला प्राप्त करून घ्यावं, ह्या कथा आपण 7 दिवस ऐकणार आहोत. एक महात्म्य आपण ऐकलेलं आहे आणि दुसरं महात्म्य आहे बिंदू आणि चंचुलाचं. उद्याच्या प्रसंगामध्ये आपण चंचुलाची कथा ऐकणार आहे. चंचुलाने कशी भक्ती केली, पार्वतीची कसं सानिध्य तिला प्राप्त झालं, आणि ज्या भगवान शंकराची ह्या मृत्यू लोकामध्ये सगळे देव आहेत, पण देवाचा देव महादेव आहे. सगळ्या देवाचे एक रूप आहे, पण महादेवाचे 2 रूप आहेत. याला सगुण आणि निर्गुण म्हणतात. मग सगुण रूप कोणतं आहे, निर्गुण रूप कोणतं आहे, पिंड पूजा कशी आहे, हे उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत. म्हणून तुमचे सगळ्यांची क्षमा प्रार्थी. झालेली सेवा नीलकंठेश्वर भगवंताच्या सद्गुरु भोलेबाबांच्या चरणी समर्पित करू. आता आरती होईल आणि आरती झाली की प्रसाद होईल. चला आरतीचे यजमान समोर येईल. हॅलो हॅलो. आजच्या या शिवपुराण कथेचे हॅलो आजच्या या शिवपुराण कथेचे आजचे अन्नदाते आदरणीय अंबडचे नगरसेवक विठ्ठलसिंहजी राणा राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी समोर आपल्यासाठी यायचं. यानंतर रामभाऊ पिराणे, वैभव जेवळ, प्रतापसिंग राजपूत, संतोष पवार देवा, भोसले नाना, किशोर भोजने, पांडुरंग रावजी बनसोडे, ज्ञानेश्वर जाधव, शंकर मामा भोजने यांनी सर्वांनी श्री वसव सहित समोर आरतीसाठी यायचं. आज हा कथेचा पहिला दिवस, त्यामुळे थोडे आपण सर्व श्रोते थोडे कमी प्रमाणात आहोत. उद्या पूर्ण मंद भरल अशी मी समितीकडून आशा करतो. सर्वांनी उद्या 1:30 वाजता या धर्म मंडपामध्ये स्थानापन्न व्हायचं. आणि आजची रात्रीची कीर्तन सेवा विनोदाचार्य महादेव महाराज गुरु ठीक 8:30 वाजता कीर्तन सेवेला सुरुवात होईल. सर्व आपण वर्गाने या ठिकाणी 8:30 वाजता बरोबर या धर्म मंडपामध्ये यायचे. चला भाऊजी, यादव, संतोष दादा,